एक लहानसा जीव हल्ल्यास कधी दिसतो चमकतोय। हा वाळा जातीचा साप आहे। आपल्याला हल्ल्यानंतर तो दिसेल आणि अतिशय छोटा साप। काही लोक ह्याला किडावरे म्हणत असतात आणि अशा प्रकारे वळवळतो आपल्याला दृष्टीस पडेल। ही फरशी आहे, अतिशय छोटासा जीव। ह्याला स्वतः पण तुम्ही वाचू शकला असता। कसं नाव सर तुमचं? आम्ही सूर्यकुमार खानाई। तर सरांनी याला सुद्धा न काय करता सुरक्षित काढता यावं यासाठी मला बोलविला आणि अशी फरशी घातलेली आहे आणि हे टाकी आहे आणि वाळा जाती साप असं वळवळत घरात पण येत असतोय। आता आपल्याला व्यवस्थितरित्या तो बाहेर काढल्यानंतर पाहायला मिळेल। एकदा मी ह्याचा व्हिडिओ बनवला होता आणि माझ्या दर्शकांनी त्याला व्यवस्थित बघितलं नाही, पण हा कॉल म्हणून आता आपल्याला बघावं लागेल आणि ती फरशी मी काढेन आणि नंतर त्याला पकडेन। आता कशा प्रकारे त्याला पकडता येईल आपण प्रयत्न करूया। आपण बघा आता असं व्यवस्थित पाण्यात खरं तर जाळी झाली अतिशय लहान असल्यामुळं काही लोक ह्याला साप पण समजत नाही आहेत, पण सापामधला सर्वात लहान वाळा जातीचा साप आहे आणि आपण सर्व सापांची माहिती करून घ्यावी। खूप सर्पमित्र कोकरी याना वगैरे लहान समजत असतात, पण हा साप आपल्या इथला सर्वात लहान साप असून आपण याची माहिती ठेवावी। ब्लाइंड स्नेक किंवा वर्म स्नेक असं सुद्धा म्हटलं जातं है। देख सकते हैं जिस तरह से ये सांप दिखाई दे रहा है, कोई इसको सांप समझे नहीं समझे, लेकिन ये इस देश का सबसे छोटा सांप है वर्म स्नेक या अंधा सांप ऐसा भी इसको कहा जाता है। ये जो है उसकी बहुत ही आँखें छोटी रहती है। दिन रात सक्रिय रहने वाला सांप अक्सर घर में वगैरह आता है, आप देख पाते हैं। ये टंकी में गिरा है। ये चन्मनगर बेलगाम का एक हिस्सा है और यहाँ पर ये टंकी में गिरा था और हम चाहते हैं कि आसानी से वो मिले, क्योंकि ये सांप अटका हुआ और ये जो आपको यहाँ से दूर ये दिख रहा है ये रूट है, मतलब जड़ है, किसी पेड़ से आई हुई है। तो यहाँ पर वो उधर ही हिल रहा है थोड़ा और जैसे कि अटका हुआ है। अभी मैं हाथ में पकड़ूंगा तो समझ में आएगा और आप भी इसको आसानी से नज़दीक से देख पाएंगे। कुछ भी नहीं, जाली में अटका हुआ है इसलिए इसी तरह की हरकतें कर रहा है और नीचे से गिरा है। सर उनका हमें शुक्रिया अदा करना पड़ेगा क्योंकि इस छोटे से जीव को भी उन्होंने बचाने के लिए मुझे बुलाया। और इस तरह से देख सकते हैं मराठीत वाळा म्हटला जातोय। ज्या कॅमेऱ्यात विशेष पद्धतीने त्याला पाहता येणार नाही, खरं तर मोबाईलला मी शूट करतोय ह्याला आणि हा वाळा जातीचा साप आहे, लक्षात घ्या। आणि इकडं मी तरी प्रयत्न करतो, हे जे हरकती करतो हे त्याचं तोंड आहे, लक्षात घ्या। अतिशय लहान डोळे आणि आपण त्याची व्हिडिओ पण बनवलेत, पण ह्या कॅमेऱ्यात मला तेवढं स्पष्टपणे हे करता येत नाही, पण इथून मला त्याची जीभ सरळ दिसते। तुम्ही अजून जवळ घेता येईल जवळ घ्या तुम्ही। आपण जर दर्शक बघत असाल तर याची जीभ सुद्धा हा वळवळताना आपल्याला लहान आहे, जीव लहान आहे, जीभ सुद्धा दिसाले ना। या बाळांना तर चांगली दिसाले, कॅमेऱ्यात दर्शकांना पाहायला मिळते नाही मिळते, पण असा हा साप असतो आणि डोळे मला शोधावे लागतील, जीभ आपल्याला शोधावं लागेल, एवढा तो लहान असतो। आणि ही त्याची शेपूट आहे, खरं तर शेपटीनं टोचण्याचा प्रयत्न करतो आणि हा थोडंसं व्हाईट जे दिसतंय माझ्या बोटावरती, हे त्यानं शौच केलं, लक्षात घ्या। म्हणजे ही बाजू त्याची गुदद्वाराची आहे आणि एवढा हा लहान साप हेल्दी आहे, लक्षात घ्या। आणि अशा प्रकारे हा लहान जीव आणि मात्र सापातलाच भाग आहे, लक्षात घ्या। हा दुसरा हे नाही आहे। चांगली गोष्ट आहे की आपण साप समजत नाही आणि तुम्ही त्याला घाबरत नाही सोडता, पण साप न समजक मारणारे पण काही लोक आहेत। त्यासाठी लोकांचे आम्ही रिक्वेस्ट करतो की अशा प्रकारचे जीव आपल्यामध्ये राहतात आणि आपण त्याला व्यवस्थितरित्या पकडलेला आहे। वारंवार जीभ काढण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा मी एकदा दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या नखावरती त्याचं तोंड आणि जीभ दिसतोय। त्याला आंधळा सर्प सुद्धा म्हटण्याचं कारण असं आहे की डोळे अगदी लहान असतात, जमिनीकडे राहतो आणि वाळवी लहान किडे हे त्याचं भक्ष्य आहे आणि शेपटीनं अशा प्रकारे तो टोचण्याचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या। आणि त्यामुळे कधी कधी त्याचं तोंड मात्र शोधावं लागतंय। टोकदार जे असेल त्याचं शेपूट आहे, लक्षात घ्या। आणि थोडंसं बोथट वाढतंय, हे त्याचं तोंड आहे आणि अतिशय लहान हा साप आपल्या देशातला सर्वात लहान साप, लक्षात घ्या। आणि हा आपल्यासाठी काय अपायकारक नाही आहे, पण आपल्या आजूबाजूला मात्र असतात। पालापाचोळ्यात हा राहतो, जमिनीखाली राहतो, लक्षात घ्या। आणि आपल्याला तो काही करत नाही, निरुपद्रवी आहे, बिनविषारी आहे आणि हा एवढाच राहतो, लक्षात घ्या। याच्यापेक्षा तो जास्त मोठा होत नाही, फार कमी प्रमाणात हा साप दिसतो आणि लोक दिसलं तरी त्याला का तेवढा विचार करत नाही। सरांनी मात्र त्याला न मारता काही न करता त्याला सुरक्षितरित्या काढण्यासाठी आपल्याला बोलवलं सापासोबत। म्हणजे हा तर खरं तर पाण्यात पडला होता बिचारा। आम्ही सर्वांचे आभार मानूया आणि ह्याला आता बंद करूया। पकडणार पकडणार का? आता आपण त्याला बंद करू। सर कॅमेरा मी आत घातल्यानंतर बंद करा।
कोण पकडणार? ते आता पाण्यात असलं तर त्याला काय होणार नाही काय ना, ते काय problem? पाण्याचं पाणी काय आपल्याला चेंज पण करावं लागत नाही ना, काय अडचण नाही. दर्शक नेहमी म्हणत असतात की तुम्ही मोठी पिशवी वापरा. तर ह्या सापासाठी भली मोठी पिशवी आम्ही वापरतो, लक्षात घ्या. अच्छा. तर त्याला आजूबाजूला कुठेही सोडता येत आहे, पण ह्याला आम्ही सुरक्षितरित्या म्हणजे थोडंसं माणसापासून लांब सोडण्याचा प्रयत्न करेल. ते मोठं होत नाही का कधी तेवढं साप? असतंय तेवढंच असतंय. आता त्याच्यासाठी आता तो पाण्यात वळवळताना आपण पाहत नव्हतो, आम्ही त्याला लगेच सोडणार आहे. तुम्ही आता बघू शकता इथं त्याच्यासाठी जवळ घ्या. जवळ घ्या. तुम्ही सरका please. तो असा वळवळतो, लक्षात घ्या. मी जसं इकडे इथं घ्या. ಸಾಣದಿದ್ದಾರೆ ಎಕ್ದಮ್ ಸಾಣದಿದೆ ಯಾವುದೊಂದು ಎಕ್ದಮ್ ಇದಂತ್ರಿ ಎಕ್ದಮ್ ಅಷ್ಟೇನು ವಿಚಾರ ಇಲ್ಲತ್ರ ಅದೇನು ನಿರ್ಣಯಾಗಿತ್ತಂತೆ. तर इकडं बोथड असलेल्या बाजून जातोय तो मी सांगतोय, आणि हे टोकदार दिसतंय आणि त्याची शेपूट आहेत. पकडणं तर एवढं कठीण आहे त्याला, तो हातावर चढला तर त्याला आरामात पकडता येईल. नाही तर पकडणं फार कठीण असते, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे वळवळतोय, तोंड त्या बाजूला घेतला आणि अशा प्रकारे कोण आपण त्याला बंद करूया. बच्चे कपली दंगा घालतायत, आपल्याला तो कसा चालतो हे पण बघता यावं यासाठी आम्ही ते दाखवलं. आता त्याला बंद करतोय असा. धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा. आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.